नमस्कार. आज आपण महाराष्ट्र सरकारच्या एका जबरदस्त योजनेबद्दल बोलणार आहोत. ही योजना आपल्या शेतकरी बांधवांसाठी आणि त्यांच्या पशुधनासाठी एक खूप मोठी संधी ठरू शकते. चला तर मग गाय गोठा अनुदान योजनेबद्दल सगळं काही एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. सुरुवातच करूया स्क्रीनवर दिसणाऱ्या या मोठ्या आकड्यानी. 2,30,000 रुपये. आता ही रक्कम काय आहे आणि याचा थेट फायदा कसा होऊ शकतो? चला पुढे पाहूया. अगदी बरोबर. गाय गोठा अनुदान योजना 2026च्या अंतर्गत आपल्या गुरांसाठी एक पक्का आणि आधुनिक गोठा बांधायला सरकारकडून तब्बल 2,30,000 रुपयांपर्यंतची आर्थिक मदत मिळू शकते. ही खरंच एक मोठी संधी आहे, नाही का? हो, तर हे फक्त एक अनुदान नाहीये. ही एक खूप मोठी संधी आहे. यातून पशुधन व्यवसायाला एक नवीन आणि स्थिर दिशा मिळू शकते. ती कशी? चला बघूया. तर ही योजना नेमकी आहे तरी काय? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर सरकार आपल्या शेतकऱ्यांना त्यांच्या गायी गुरांसाठी एक सुरक्षित आणि पक्कं घर म्हणजे गोठा बांधण्यासाठी आर्थिक मदत करतं. ठीक आहे, योजना तर समजली. पण यात सहभागी होऊन नक्की फायदा काय होणार? म्हणजे ही योजना इतकी महत्वाची का आहे? चला हेच जाणून घेऊया. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. एक चांगला गोठा म्हणजे फक्त जनावरांना राहायला जागा नाही, त्यामुळे त्यांचं आरोग्य सुधारतं, ती जास्त सुरक्षित राहतात. आणि याचा थेट परिणाम काय होतो? तर दूध उत्पादनात वाढ होते. आणि साहजिकच शेतीसोबतच दुग्ध व्यवसायाला पण एक चांगली गती मिळते. चला आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यांवर. 2 प्रश्न जे सगळ्यांच्या मनात असतील: पैसे किती मिळणार आणि अर्ज कोण करू शकतं? तर मग सगळ्यांच्या मनात पहिला प्रश्न हाच येतो की अनुदानाची रक्कम नेमकी आहे किती आणि ती कशी ठरते? हे बघा, इथे सगळं अगदी स्पष्ट दिलं आहे. अनुदान पूर्णपणे तुमच्याकडे किती जनावरं आहेत यावर अवलंबून आहे. म्हणजे तुमच्याकडे जर 2 ते 6 जनावरं असतील तर तुम्हाला 77,000 रुपयांपर्यंत मदत मिळू शकते. 6 ते 18 असतील तर आकडा वाढून 1,54,000 होतो. आणि जर 18 पेक्षा जास्त जनावरं असतील तर चक्क 2,30,000 रुपयांपर्यंतचं अनुदान मिळू शकतं. आणि ह्यासाठीची पात्रता? ती तर खूपच सोपी आहे. अर्जदार शेतकरी असावा, जमीन स्वतःच्या नावावर हवी आणि जनावरही स्वतःचीच हवीत. आणि हो, जसं आपण आत्ताच बघितलं, जनावरांची संख्या किती आहे यावरही पात्रता ठरेल. ठीक आहे, पात्रता समजली. आता पुढे जाऊया आणि बघूया की अर्ज करण्याआधी कोणती कागदपत्र तयार ठेवली पाहिजेत. सगळी तयारी आधीच असेल ना की मग प्रक्रिया अगदी सोपी होऊन जाते. याला एक चेकलिस्टच समजा. काय काय लागतंय? तर आधार कार्ड, 7/12 उतारा, बँकेचं पासबुक आणि तुमच्याकडे किती जनावरं आहेत याचा एक दाखला. हो, आणि काही भागांमध्ये मनरेगाचं जॉब कार्ड पण लागू शकतं, तर तेही जवळ ठेवा. चला तर मग, कागदपत्र पण तयार आहेत. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा टप्पा. अर्ज नेमका करायचा कसा? ही माहिती नीट समजून घेऊया. अर्ज करण्यासाठी 2 एकदम सोपे मार्ग आहेत. पहिला म्हणजे आपल्या जवळच्या ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष अर्ज करता येतो. आणि दुसरा म्हणजे घर बसल्या सरकारच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करता येतो. म्हणजे दोन्ही पर्याय आपल्यासाठी उपलब्ध आहेत. आणि ज्यांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्यांच्यासाठी ही आहे अधिकृत वेबसाईट mahaex.maharashtra.gov.in. ही नीट नोंदवून घ्या. सगळे ऑनलाईन अर्ज याच पोर्टलवरून स्वीकारले जातील. तर ह्या सगळ्या माहितीचा अर्थ काय? आपण काय लक्षात ठेवायचं? सोपं आहे. ही योजना फक्त एक गोठा बांधायला मदत करत नाही, तर ती शेतकऱ्यासाठी एक कायमची मालमत्ता तयार करते, जनावरांची दूध देण्याची क्षमता वाढवते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उत्पन्नाचा एक नवीन, भरवशाचा मार्ग तयार करते. आणि जाता जाता एक विचार नक्की करा की एक पक्का गोठा म्हणजे फक्त विटा सिमेंटची एक वास्तू आहे का? की त्याही पलीकडे जाऊन तो एका शेतकरी कुटुंबाच्या प्रगतीचा, त्यांच्या स्थिरतेचा एक मजबूत पाया ठरू शकतो. यावर नक्की विचार व्हायला हवा.